नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। क्रीडा ज्ञान परीक्षेत ऐतवडे बुद्रुकची कन्या साक्षी कांबळे देशात तिसरी तर महाराष्ट्रात पहिली। ग्रामीण भागातील मुलीने साधला अभूतपूर्व यशाचा टप्पा। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीतून नवी प्रेरणादायी कथा घडली आहे। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक सध्या तासगाव येथे वास्तव्यास असणारी कुमारी साक्षी उदय कांबळे हिने अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा ज्ञान परीक्षेत देशात तिसरा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केला आहे। भारतामध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी तसेच अधिकाधिक तरुणांना खेळाशी जोडण्यासाठी क्रीडा भारती संस्था 1992 पासून कार्यरत आहे। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा ज्ञान परीक्षा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला जातो। ही परीक्षा ओपन बुक फॉर्मॅटमध्ये घेतली जाते, त्यामुळे केवळ ज्ञान चाचणी न राहता ती विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक तसेच मनोरंजनात्मक अनुभव ठरते। परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन असून केवळ 30 मिनिटात 50 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात। 14 सप्टेंबर 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती। देशभरातील तब्बल 2,28,998 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। त्यापैकी फक्त पश्चिम महाराष्ट्रातूनच 32,000 विद्यार्थी सहभागी झाले। या कठीण स्पर्धेत साक्षी कांबळेने 50 पैकी 49 गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक पटकावला। या उल्लेखनीय यशाबद्दल तिला 25,000 रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले। क्रीडा भारती सांगलीच्या वतीनं साक्षीचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अशोक काळे, शहराध्यक्ष विजय भिडे, जिल्हा मंत्री संजय देव, जिल्हा क्रीडा ज्ञान परीक्षा प्रमुख प्राध्यापक अजय मराठे तसेच क्रीडा शिक्षक अरुण थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। वडिलांची भावना माझ्या कष्टाचे सार्थक झाले। अतिशय सर्वसामान्य घरातून आलेल्या साक्षीने आपली जिद्द व मेहनत यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे। तिचे वडील उदय कांबळे भावुक झाले होते। माझ्या मुलीने माझे नाव देशभर नेलं, माझ्या कष्टाचे सार्थक झाले आहे। तिला पुढील शिक्षणात व वाटचालीत कोणतीही अडचण येऊ देणार नाही। या यशानंतर आपली भावना व्यक्त करताना साक्षी कांबळे म्हणाली, माझे वडील उदय कांबळे, आई सारिका तसेच माझे चुलते विजय व चुलती मनीषा यांचे या यशात मोठे योगदान आहे। त्यांच्या पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळेच मी हे ध्येय साध्य करू शकले। साक्षीचे हे यश केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे। अतिशय साधारण घरातील मुलगी असूनही साक्षीने देश पातळीवर मिळवलेलं हे यश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलं आहे। तिच्या मेहनतीने सिद्ध केलं की जिद्द, परिश्रम आणि कुटुंबाचा आधार असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही। ग्रामीण भागातील मुलगी असूनही तिनं सिद्ध केलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देश पातळीवर मोठे यश मिळवता येतं। साक्षी कांबळे ही आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी ठरली असून तिच्या यशामुळे ऐतवडे बुद्रुक, तासगाव व सांगली जिल्ह्याचा नावलौकिक देशभरात झळकला आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। हार्दिक अभिनंदन। ही परीक्षेची माहिती तुला कुठून मिळाली? शाळा चंपाबेन शाळेत माझी बहीण आहे, तर तिने मला सांगितलं होतं की लास्ट इयर अशी एक्झाम झाली होती, त्याच्यासाठी तू पण अप्लाय कर। मग ह्या वेळेस आता परीक्षा होती 12 तारखेला, फॉर्म भरायचं होतं, मग मी अप्लाय केलं। तर मला माहित पण नव्हतं की माझा नंबर येईल वगैरे। फर्स्ट टाइमच मी दिली होती एक्झाम। एकूणच आपल्याला माहिती आहे की ही म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे आणि आता तू जसं सांगितलंस की मागच्या वर्षी तू परीक्षा दिली होतीस, तर एकूण स्पर्धेची तयारी कशा पद्धतीने केलीस आणि अनुभव कसा होता तुझा? मी म्हणजे प्री टेस्ट वगैरे असतात त्या 2-3 सॉल्व्ह केल्या होत्या आणि मी इन्फॉर्मेशन थोडी घेतली होती की कसे असतात क्वेश्चन, किती मार्क्स असतात, किती लिमिट असतं, टाइम लिमिट, ते फक्त मला माहिती होतं की कसं काय असतं ते। त्यासाठी वेगळा अभ्यास काय केला होता का? म्हणजे आता बार्टीचा अभ्यास करते, बार्टी एक्झामसाठी। हा, मग त्याच्यासाठीच मी करेल तेवढाच अभ्यास होता, बाकी काही। तू स्वतः काही खेळ खेळतीस का? नाही। खेळाची आवड आहे, आवड असल्यामुळे सगळी माहिती भेटली। शाळेमध्ये कोणत्या होतीस तू? चंपाबेन शाळा, चंपाईलवाडीला, सांगली शिक्षण संस्थेची चंपाबेन। अच्छा, तिथे होते। अर्थातच एकूणच क्रीडा शिक्षक किंवा यांच्याकडून तुला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल आणि सांगली क्रीडा भारतीकडून नेहमीच प्रचार प्रसार याचा केला जातो आणि त्याद्वारे तुला अर्थातच त्याचा निरोप मिळाला असणार। आता आम्ही कसं क्रीडा भारती म्हणजे आम्ही खेळाचा प्रसार करतो, जास्तीत जास्त मुलांनी खेळावं, खेळामध्ये रुची घ्यावी, काय काही म्हणत। तर असं काही जर कार्यक्रमात तुला भाग घ्यायला आवडेल आमच्या बरोबर? हो सर, नक्कीच। आपल्याला माहिती की क्रीडा भारती ही राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी एक संस्था आहे आणि खेळाचा प्रचार प्रसार करण्याचं हे प्रमुख काम करते आणि त्याकरता
प्रत्येक वर्षी ही ऑनलाईन स्पर्धा क्रीडा ज्ञान परीक्षा घेतली जाते आणि 14 सप्टेंबरला ही परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये एकूण साधारण 2.25 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आणि आता या 2.25 लाख विद्यार्थ्यांत उपस्थित परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमधून तुझा देशामध्ये 3रा क्रमांक येतोय. तर एकूणच तुझा अनुभव कसा होता? मला खूप छान वाटलं. जेव्हा सरांचा कॉल आला तेव्हा मला धक्काच बसला की म्हणजे 3रा नंबर देशात आला ना. मी सरांना परत एकदा विचारले की नक्की सर किती वेळा आलाय. सर बोलले की 3रा नंबर आलाय तुझा. खूप अभिनंदन. आणि तुझ्या ते मी सांगत होतो तसं तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.